का तुम्ही जाऊन त्या मालकाशी बोला, तिथे असेल ते तुमचं सॉर्ट आउट करा आणि आम्ही इथून जातो. म्हणजे यांना आता कळत आहे की हा आता काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे वगैरे, म्हणून यांची आता पळायची तयारी चालू आहे. आणि यांच्याकडे जर पेपर्स आहेत, जर साहेबांचं जसं म्हणणं आहे सिव्हिल मॅटर आहे, तर मग त्यांनी जावं कोर्टात, स्टे ऑर्डर घ्यावं, पोजेशन सूट फाईल करावं. इथे काय त्यांचं आता असं डायरेक्टली म्हणजे कुणाचं तरी दार तोडून घुसायचं. चित्र बघतात लाईव्ह आपण बघत आहोत की या ठिकाणी कोंढव्यामध्ये कायदा सुरू. आपल्या पुण्यासारख्या शहरात आपण जिथे म्हणतो की सगळ्यात सेफ सिटी आहे, ते सेफ राहिलेली नाही. पुण्यातल्या उपनगरामध्ये कोंढव्यासारख्या ठिकाणी ज्याचा माणसं 5 वर्षापासून राहिला आहेत, ज्याचा कोणाकडेही ताबा नाही, कुठला पेपर नाही, काही नाही, त्याचे मालक आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडे घरात भाडेकरी असताना भाडेकरांचं दार जबरदस्तीने तोडून अशी 5 जणांची टोळी, लेडीज होत्या, त्यांच्याबरोबर तृतीयपंथी होते, त्यांनी जबरदस्ती ताबा घेतलेल्या घरातल्या माणसांना, बायकांना अक्षरशः बिना कपड्याचं ओढून बाहेर काढलेले, त्यांनी बायकांना अंगावर ओढणं नाही घेऊन दिलेले. तर हे आपल्या न्याय व्यवस्थेवरती बोट उचलण्यासारखं आहे, गालबोट लागण्यासारखं आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेवरती लोकांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. आणि माझी आपल्या आयुक्त सरांना मागणी आहे की ही जी 5 जणांची टोळी आहे ह्यांची चौकशी व्हावी, ह्यांच्यावरती योग्य ते त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजेत आणि ह्या लोकांची कचून चौकशी करा. ह्यांनी कोणाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत हे, कारण की प्रत्येक वेळेला 4-5 ठिकाणी मिळेल. मी पण महिला उपाध्यक्ष, महिला अध्यक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महिला अध्यक्ष आहे पश्चिम महाराष्ट्राची. तर माझ्या एरियामध्ये, माझ्या भागात अशा लेडीजवरती जर अन्याय होणार असतील तर मी हे मान्य करणार नाही. तर ह्याच्यावरती आपल्या आयुक्त साहेबांनी काहीतरी, मला त्यांना एक विनंती आहे की ह्याच्यावरती आयुक्तांनी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, की परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे.